नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात संतापाची लाट उसळली आहे। पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांचा बळी गेल्यानंतर पाकिस्तान विरोधात कठोर कारवाईची मागणी वाढली आहे। पाकिस्तानकडून युद्धाची भाषा सुरू असली तरी भारताकडे अशी ताकद आहे की फक्त 3 मिसाईलच्या आधारे पाकिस्तानच्या महत्त्वाच्या शहरांना काही मिनिटात निष्प्रभ करता येईल। तसेच भारताच्या या मिसाईलची ताकद इतकी प्रचंड आहे की लाहोर, इस्लामाबाद आणि कराची सारखी प्रमुख शहरे केवळ काही सेकंदात किंवा मिनिटात लक्ष्य केली जाऊ शकतात। चला जाणून घेऊया कोणती आहेत ही 3 मिसाईल्स आणि त्यांची क्षमता। ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूज मिसाईल। ब्रह्मोस हे भारत आणि रशियाने संयुक्तपणे विकसित केलेले जगातील सर्वात वेगवान सुपरसोनिक क्रूज मिसाईल आहे। याची गती आणि अचूकता अत्यंत प्रभावी आहे। ब्रह्मोसच्या साहाय्याने अमृतसरहून लाहोरला 72 सेकंदांपेक्षा कमी वेळात टार्गेट करता येते। इस्लामाबाद पर्यंत ब्रह्मोस फक्त 5 मिनिटात पोहोचू शकते, तर कराचीसाठी 5 ते 6 मिनिटे पुरेशी आहेत। शौर्य कॉसी बॅलिस्टिक मिसाईल। शौर्य मिसाईल अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम असून त्याची रेंज 700 ते 1900 किलोमीटर आहे। हायपरसोनिक गतीमुळे लाहोरला 30 सेकंदांमध्ये, इस्लामाबादला 3 ते 4 मिनिटात आणि कराचीला 4 ते 5 मिनिटात लक्ष्य करता येते। शौर्याची मोबाईल लॉन्चिंग क्षमता आणि रडारला चकवा देणारी गती ही पाकिस्तानसाठी मोठा धोका आहे। प्रलय बॅलिस्टिक मिसाईल। प्रलय मिसाईलची रेंज 150 ते 500 किलोमीटर असून हे हायपरसोनिक गतीने उड्डाण करते। प्रलय मिसाईलने लाहोरला 30 ते 40 सेकंदात, इस्लामाबादला 2 ते 3 मिनिटात आणि कराचीला 3 ते 4 मिनिटात लक्ष्य करता येते। मल्टिपल टार्गेट हिट करण्याची क्षमता प्रलयला आणखी प्रभावी बनवते। दरम्यान भारताने शांततेने आणि संयमाने उत्तर देण्याची भूमिका घेतली असली तरी पाकिस्तानकडून जर अतिरेक झाला तर भारताकडे तात्काळ आणि निर्णायक कारवाई करण्याची क्षमता आहे। ब्रह्मोस, शौर्य आणि प्रलय या 3 मिसाईल्स पाकिस्तानच्या संरक्षण यंत्रणेवर थेट प्रहार करू शकतात आणि युद्धाची दिशा एका रात्रीत बदलू शकते। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।